डिझेल आणि पेट्रोल आणि घरगुती गॅसबद्दल कोणतेही तुटवड्याबद्दलची अशी काही माहिती शासनाकडून प्राप्त नाहीये आणि कोणतेही पेट्रोल पंपधारक किंवा गॅस एजन्सीकडून सुद्धा तुटवड्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये. सद्यस्थितीत जरी अनधिकृतपणाने कोणी ते अवस्था किंवा हे जे पेट्रोल डिझेल किंवा गॅसचे वितरणीकरणमध्ये जर काही चूक झाल्या असतील किंवा गैरव्यवहार झाले असेल किंवा कृत्रिम तुटवडा जर निर्माण केला गेला असेल त्याची आम्ही माहिती घेतो. त्यांच्यावर कडक कारवाई शासनाच्या वतीने आम्ही करणार. सांगली जिल्ह्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे तुटवडा किंवा हे होऊ देणार नाही. फक्त मला सांगलीकरशी एक विनंती राहील की आपण कोणतेही अफवाचे बळी न पडता आपण जे आहे हे स्टोअर करण्याची जी एक आहे पद्धत ते आपण करू नका. कारण हे पॅनिक जर एकदा क्रिएट झाले तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये तो पॅनिक पसरतात आणि त्याच्यामुळे कृत्रिम तुटवडा हे निर्मिती होतात. त्याच्यामुळे कोणतीही कमतरता नाहीये. आपल्या जेवढ्या आवश्यकता आहे आणि कारण शासनाची धोरण जसे आहे त्याप्रमाणे आपण हे सगळे जे सार्वजनिक सुविधा आहे त्याचे लाभ आपण घेऊ शकता.